नागपुरात काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य. केदार आणि राऊतांमध्ये सुप्त संघर्ष. मतभेदाचा काँग्रेसला बसणार फटका. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांमधील मतभेदांचं दर्शन झालंय. सुनील केदार, प्रफुल्ल गुडथे आणि खासदार श्यामकुमार बर्वेंच्या उपस्थितीत बैठक सुरू असतानाच या बैठकीत नितीन राऊत अनुपस्थित होते. सुनील केदार बैठकीतून निघाल्यावर नितीन राऊत यांची बैठकीत एंट्री झाली. नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये नितीन राऊत आणि सुनील केदार यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळाली. जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये केदार गटाचा दबदबा असतानाच पक्षश्रेष्ठींनी नितीन राऊतांकडे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली. त्यातूनच दोन नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळाला. या निवडणुकीत काँग्रेसकडून 1-2 नव्हे तर तब्बल 4 जण उत्सुक होते. 4 नावं प्रामुख्याने चर्चेला होती आणि शेवटच्या क्षणी म्हणजे सुमारे 2:30 वाजता जे आहे ते काँग्रेसने 2 लोकांना एबी फॉर्म देत जे आहे ते उमेदवारी अर्ज सादर केलेला. त्यातला पहिल्या क्रमांकावरती नाव आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे आणि दुसरं दिनेश ढोले यांचा. त्यामुळे आता फॉर्म छाननीमध्ये जर अतुल लोंढेंचा फॉर्म रद्द झाला तर दुसऱ्या क्रमांकावर असलेला बी फॉर्म हा दिनेश ढोलेंना असेल. मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये म्हणजे एका बाजूने भाजपसारख्या बहुमतात असलेल्या पक्षाला लढा देत असताना दुसऱ्या बाजूने काँग्रेसमधलीच अंतर्गत गडबाजी जी आहे ती या पद्धतीने समोर आली. त्यामुळे कुठंतरी काँग्रेसच्या नगरसेवकांमधला आत्मविश्वास जो आहे तो ढासळलेला आपल्याला पाहायला मिळाला. अखेर या निवडणुकीसाठी अतुल लोंढे आणि निलेश ढोले यांना एबी फॉर्म देण्यात आला. दिनेश ढोले यांनी डमी अर्ज भरलाय. पक्षाने हा मला सन्मान दिला असं मी मानतो आणि संपूर्ण नेते जे आहेत जिल्ह्यातले नेते, राज्यातले, देशातले आज नागपूरकडे लक्ष ठेवून आहे आणि मी आपल्याला गॅरंटी सांगतो की आम्ही पूर्ण ताकदीने ही लढाई लढू. नागपूर काँग्रेसमध्ये सुनील केदार आणि नितीन राऊत हे मोठे नेते आहेत. या दोन्ही नेत्यांसह काँग्रेस नेत्यांमधील राजकीय संघर्ष लपून राहिलेला नाही. काँग्रेस नेत्यांमध्ये वाद काय? सुनील केदार यांचं नागपूर ग्रामीण, नगरपालिका, नगरपंचायतमध्ये वर्चस्व असतानाच नितीन राऊत यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी दिल्याने नाराजी वाढल्याची चर्चा आहे. प्रफुल्ल गुडथे यांना शहराध्यक्षपद दिल्यानं विकास ठाकरे समर्थक नाराज झाल्याचं कळतंय. नागपूर मनपामध्ये नगरसेवक बहुतांश विकास ठाकरे यांचे समर्थक आहेत. नक्कीच सोबत आहो आम्ही. इथं महाविकास आघाडीचे पूर्ण नेते आमचे सुनील बाबू आणि नितीन राऊत साहेब, अनिल देशमुख साहेब, सर्व आमचे आमदार, सर्व दोन्ही जिल्हाध्यक्ष सर्व सोबत आहो आणि एक संघ होऊन आम्ही हा निवडणूक लढणार आहोत. पक्षाची नाही, ही लढाई वैचारिक लढाई आहे. ज्या पद्धतीनं आम्ही मुळक साहेबांची लढाई लढलो होतो, ज्या पद्धतीनं आम्ही अभिजित वंजारी साहेबांची लढाई लढलो होतो, त्याच पद्धतीनं आम्ही ही लढाई सुद्धा लढू या नगर परिषदेच्या अनुषंगानं. शेवटी प्रश्न हे नागपूर जिल्ह्याचे आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं इथे वाटोळ झालेलं आहे नागपूरचं, त्याच्या अनुषंगानं ते मुद्दे जो उपस्थित ठेवू शकतो त्याला लोक मतदान करणार आहेत. अशा पद्धतीची वैचारिक लढाई आणि ती लढाई आम्ही लढतो. नागपूर विधान परिषदेत काँग्रेसचं संख्याबळ कमी असतानाच प्रमुख नेत्यांची तोंड एकमेकांच्या विरोधात असल्यानं त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. अनेक निवडणुकीत पिछेहाटीनंतरही काँग्रेसचे नेते कधी बोध घेणार आणि एकसंधपणे काम करणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.